क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती विचार प्रबोधन पर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं यंदा आयोजित केलेला आहे। आणि महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्याबरोबर प्रांगणात भव्य अशी रांगोळी या ठिकाणी आखलेली आहे। या रांगोळीमध्ये तीन ऐतिहासिक प्रसंग एकाच रांगोळीत आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण पहिला प्रसंग पाहिला तर महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलेला हा एक प्रसंग आहे। आणि हा ऐतिहासिक संदर्भ देत असतानाच महाडच्या चौदार तळ्याचा प्रसंग, चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहण्यासाठी केलेला तो प्रसंग। आणि तिसऱ्या फ्रेममध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच फ्रेममध्ये या ठिकाणी दिसतात। अशा पद्धतीची रांगोळी आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा असलेली ही एकसंघ रांगोळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित केला जातो दरवर्षी। आणि या विषयाला, या थीमला यंदा आपण महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीला विचार प्रबोधन पर्व असं या थीमला नाव दिलेलं आहे। विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, वैचारिक कार्यक्रम या ठिकाणी 11 तारीख ते 17 तारीख एप्रिल या दरम्यान आयोजित केलेले आहेत। आणि ही भव्य अशी रांगोळी येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करते। ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणी घेतले जातात आणि त्याचबरोबर कलात्मकता यामधले दर्शकांना, प्रेक्षकांना पाहायला मिळते। सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी राजश्री भागवत यांनी आखलेली आहे। आणि उत्तम अशी रांगोळी पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केल्याबरोबर या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते सामाजिक समता सप्ताह आयोजित केलेल्या या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिनांक 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमांचा आस्वाद तर घ्याच, ज्ञान प्रबोधन करून घ्या। त्याचबरोबर या रांगोळीचा आस्वाद घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, कलात्मकता आणि ऐतिहासिक संदर्भ जाणून घेण्यासाठी, रांगोळी पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत आल्याबरोबर या रांगोळीचा नक्कीच आनंद घ्या, ऐतिहासिक संदर्भ घ्या आणि ज्ञान ग्रहण करा।